यानंतरची बातमी विदर्भामधून, कारण मागच्या काही दिवसांपासून विदर्भाला पावसानं अक्षरशः झोडपलेलं आहे। पूर्व विदर्भ हा पुरात आहे, मात्र खासदारांची रीलगिरी ही थाटात सुरू व्हायची परिस्थिती आहे। कारण काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंचा गाडीवर बसून रील बनवलेला व्हिडिओ हा सध्या चर्चेत आहे। भंडारा गोंदियाच्या खासदारांच्या संवेदना कुठे हरवल्या असा सवाल आता लोक विचारतात। लोक पाण्यात असताना खासदाराची रीलगिरी पाहून लोकांनी हा संतप्त सवाल विचारला। त्या पाहणी करणं सोडलं, पण ते कारवर वर बसून ते त्या गोष्टीचा परिहास करीत आहेत आणि त्यांनी त्या जे नुकसान ते झालं ते पाहायला पाहिजे तर ते नाही, आणि कारवर बसून ते मजा करून राहिले त्या गोष्टीचा। गाँव के अंदर में एक खासदार साहब की एक रील पुड़ारी के अंदर आई है, जिससे मुझे जानकारी मिली कि वो रील बना रहे थे और उसमें कह रहे थे कि फव्वारा उड़ने दे, और संतापे हुए किसानों के बीच में आप जाके खुशी के इसमें एक रील बना रहे हो, ये आपको शोभनीय नहीं है। पुढारीमध्ये न्यूज बघितली, खासदार साहेब त्याच्यात रील बनवत आहे आणि असे खासदार आम्हाला लाभले याचं दुर्भाग्य पण आहे। आपण बघत आहात की गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे बरंच नुकसान झालेलं आहे, बऱ्याच लोकांचे घरं पडले आहे। गोंदियावासियांना आपला निर्णय चुकला की नाही हे आता नक्कीच कळलं असेल। तर प्रशांत पडोळेंच्या या रील संदर्भात सत्ताधारी आणि विरोधकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात त्याही बघूयात। ही आमच्यासाठी दुर्दैवी बाब आहे की खासदार सारख्या मोठ्या पदावरती असलेल्या लोकप्रतिनिधींनी असं वर्तन करावं, आणि विशेषतः यापूर्वी पण 2-3 वर्षापासून सांतापुराचा फटका आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यावासियांना बसतो आहे। प्रत्येक प्रत्यक्ष त्या स्थानावरती जाऊन, काही वेळा बोटीने जाऊन, अनेक वेळा लोकांना धाडस देण्याची हिंमत देण्याचं काम मी केलं, आणि या विरोधात उलट्या पद्धतीने अशा पूर परिस्थितीमध्ये स्टंटबाजी करणं हे एका खासदाराला सारख्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही, आपण ठरलं पाहिजे। मी पाहिली नाही, मी पाहिले की त्यावर प्रतिक्रिया दिली नाही। प्रतिनिधीने वागले कसे मी पाहिलंच नाही, त्यामुळे फवारे कशाने उडवतात, म्हणजे बाजूला फवारे घेऊन लोक उभे होते काय, त्यामुळे गाडीवर बसून पाणी करत असताना कदाचित चिखल असेल, बाजूला पाणी असतो, तो पाणी अंगावर आला असेल, त्याला दुसऱ्या अँगलनं घेणं, जसं राहुलजींच्या वक्तव्याचं त्यांनी वेगळा अर्थ काढून लोकांमध्ये बदनामी करण्याचं काम केलंय, ही भाजपची नेहमीची पद्धत आहे। खासदारांनी असं करायला नको। जेव्हा पूर परिस्थिती असते त्या टायमाला मदतीचा हेतू आपला असला पाहिजे, पण अशा टायमाला रील काढली आणि त्यांनी त्याची माफी मागितलेली, म्हणून आता विषय तिथं संपलेला बरा। परंतु चुकूनही असे रील काढून ह्या स्टंटबाजी आपल्याला परवडणारे नाहीत।